पावसाळ्यापूर्वी अमरावतीतील नाल्यांची सफाई करण्याची मागणी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी केली आहे। हे काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। दरवर्षी लाखो रुपये खर्च करून शहरातील अंबा नाल्यासह अनेक लहान मोठ्या नाल्यांची महानगरपालिकेच्या वतीनं सफाई केली जाते। मात्र यावर्षी मे महिना सुरू झाला असतानाही आणि पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही महानगरपालिकेनं शहरातील नाल्यांची सफाई अद्याप सुरू केली नाही आहे। त्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि नाल्याशेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। या संदर्भात नागरिकांनी मनपा आयुक्त यांच्याकडे नालेसफाई संदर्भात वारंवार मागणी केली। मात्र मनपा प्रशासनानं अजूनपर्यंत नालेसफाईचं काम सुरू केलं नसल्यानं नागरिकांमध्ये रोष आहे। मनपा आयुक्तांनी तात्काळ नालेसफाईचं काम सुरू न केल्यास मनपा आयुक्तांच्या दालनात गाळ टाकण्याचा इशारा मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबळ यांनी दिला आहे। आपल्याला माहिती आहे, अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून सुमारे 16 मोठे नाले आणि 18 उपनाले वाहतात। याची संपूर्ण साफसफाई आणि व्यवस्थित त्याचा गाळ काढून गाळ बाजूनं उचलणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण येणाऱ्या पावसामध्ये आजूबाजूच्या जे नागरिक आहे नाल्याकाठी त्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावं लागते। नाल्याची सफाई जर झाली नाही तर त्यांना मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते। दर पावसाळ्यामध्ये काही ना काही घटना आपण पाहत आहे अमरावती शहरामध्ये होत आहे। तर मी स्थायी समिती सभापती असताना या सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंना सुरक्षा भिंती बांधाव्या यासाठी 370 करोड 80 लाख रुपयाचा DPR सुद्धा तयार केला होता। तो शासनाकडे पाठवला होता। निधी जास्त असल्यामुळे शासनाने या सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंना सुरक्षा भिंती बांधण्यासाठी मदत करावी। त्याचप्रमाणे महानगरपालिकेने सुद्धा याचा पाठपुरावा करावा आणि अमरावती शहरामध्ये संपूर्ण नाले आहे ते पावसाळ्या अगोदर व्यवस्थित साफ होणे, त्याचप्रमाणे तो जो कचरा काढतो आपण नाल्यातला गाळ तो गाळसुद्धा व्यवस्थित उचलणे आवश्यक आहे। काही ठिकाणी आपण पाहतो गाळ तसाच पडला राहतो आणि पावसाळ्यामध्ये पुन्हा तो नाल्यामध्ये जातो आणि आजूबाजूच्या नागरिकांचं नुकसान होते। मी महानगरपालिकांना पुन्हा एकदा पावसाळ्या अगोदर संपूर्ण नाले चांगल्या पद्धतीने साफ करावे यासाठी निवेदनसुद्धा दिलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व नाल्यांना सुरक्षा भिंती बांधाव्या यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार आहे। शासनाने यासाठी मदत करावी। नाल्याकाठील राहणाऱ्या नागरिकांचं पावसाळ्यामध्ये दरवर्षी नुकसान होते, त्यामुळे त्यांच्या जीवितहानी व्हावी नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान व्हावे यासाठी मनपाने तात्काळ संपूर्ण नाल्याची व्यवस्थित साफसफाई करावी आणि तात्काळ हे साफसफाईला सुरुवात करावी। अन्यथा जर नाल्यांची सफाई व्यवस्थित झाली नाही तर मी स्वतः अमरावती शहरातील गाळ महानगरपालिकेत आणून टाकल्याशिवाय राहणार नाही, कचरा संपूर्ण।